स्टील कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा, ऐतिहासिक वास्तूंचा वारसा असणारा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे जालना. याच मातीतील एक दिमाखदार आणि दूरदृष्टी ठेवून काम करणारे नेते माजी आमदार अर्जुन खोतकर. जालना शहराच्या विकासामागे आहे माजी आमदार अर्जुन खोतकर यांची धडपड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भक्कम पाठिंबा. शनी मंदिर चौक आणि सभागृहाचा विकास ही जालन्यासाठी एक महत्त्वाची घटना ठरली आहे. पंढरपूर नंतरच्या आषाढी एकादशीसाठी हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते. या ठिकाणी होणाऱ्या भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे त्याच्या सोयीसाठी नव्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जो परिसर आहे, हा मंदिर आहे, मंदिराची जागा होती. या मंदिरासाठी डेव्हलप करण्यासाठी, याचं वाढवा करण्यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुन भाऊ खोतकर यांनी क वर्ग याच्यामध्ये पर्यटन तीर्थक्षेत्र म्हणून याच्यामध्ये घेतलेलं आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर ते जालनापर्यंतच्या रस्त्यांचे नूतनीकरण, मम्मादेवी पुलाचा विस्तार, भाग्यनगर कॉन्क्रीट रोड आणि नागेवाडीच्या MIDC रस्त्यांची दुरुस्ती या सगळ्या प्रकल्पांनी जालनाच्या दळणवळणाला वेग दिलाय. रेशमकोश कार्यालयाच्या नवीन इमारतीने व्यापाऱ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या, तर शिवाजी मार्केट कमिटी आणि कष्टकऱ्यांसाठी बांधलेल्या विश्रामगृहाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष योगदान दिले आहे. पंचायत समितीची नवीन दिमाखदार इमारत देखील उभारण्यात आली आहे. जालन्यातील युवा खेळाडूंसाठी बांधलेले खेळांचे संकुल त्यांची क्षमता विकसित करण्यासाठी आदर्श ठरत आहे. तसेच जालना नवीन बस स्टॉपने प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. भाग्यनगर जलवाहिनी प्रकल्पामुळे जलसमस्या सोडवण्यात यश आले आहे. त्यामुळे त्यांनी आमचे पूर्ण पाण्याचे, नाल्यांचे, रोडचे पूर्ण प्रश्न सोडवल्यामुळे आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. नागेवाडी येथे उभारलेले 220 वॅटचे विद्युत उपकेंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण यामुळे जालन्याच्या विकासामध्ये आणखी भर पडली आहे. इंदावाती येथे नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम झाले आहे. निरखेड येथे पाण्याच्या व्यवस्थापनासाठी नवीन बंधारा उभारण्यात आला आहे. दारेगाव स्मशानभूमी आणि नवीन पाण्याच्या टाकीचा विकास केला गेलाय. गोलपणगिरी स्मशानभूमी आणि बंधाऱ्याचेही पुनरुत्थान केले गेले आहे. रमणगर येथे नवीन शासकीय रुग्णालय उभारले आहे. नवीन सोमनाथ कल्याण धरणाचा प्रकल्प देखील यशस्वीरित्या पूर्ण झालाय, ज्यामुळे पाण्याच्या स्रोतांचा विकास झालाय. रामेश्वर मंदिर सभागृहाच्या विकासामुळे धार्मिक कार्यांना एक उत्तम ठिकाण मिळाले आहे. या सर्व विकासांप्रमाणेच अशी अनेक कामे या विभागात आजही सुरू आहेत. कधी राजकारणामध्ये चांगले दिवस पाहिले, कधी वाईट दिवस बघितले, परंतु हिंमत नाही हरली. कधी डगमगलो नाही, कधी माघार नाही घेतली, कधी माघार वळून बघितलं नाही. जे करायचे ते चांगलंच निश्चितपणे करण्याचा प्रयत्न राजकारणामध्ये केला, करत राहू. आज माननीय शिंदे साहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही पक्षवाढीचा प्रयत्न या ठिकाणी करतो. इथून पुढच्या काळात या ठिकाणी करत राहणार आहे. जालना विधानसभेतील हा विकास प्रवास माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली घडून आलाय. त्यांच्या परिश्रमांमुळे आज जालना एक विकसित आणि प्रगतशील भाग बनलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण पाठिंब्याने जालन्याच्या उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी अर्जुन खोतकर हे सर्वोत्तम नेते ठरले आहेत.